ए तुला पाणी हवंय का? हा हा माझा समीर. समीरराव काही प्रॉब्लेम आहे का? नाही थोडे टेन्शन मध्ये दिसताय म्हणून विचारलं. नाही हो काहीच प्रॉब्लेम नाही. मी मगाशी म्हटलं नाही का खूप जबाबदारी असते हो माझ्या समीरवर. सतत आपलं काम काम काम. आता एवढ्यासाठी आलाय ना तो काम टाकून, तर हे अजिबात आवडलेलं नाहीये. हो की नाही रे समीर? खूप मेहनती आहे माझा समीर. नमस्कार कर. नमस्कार, मी विश्वास सरंजामे. ही माझी बेटर हाफ स्वाती सरंजामे आणि ही आमची मुलगी रिया रिया सरंजामे. हॅलो. हॅलो. तुम्हाला वाटल्यास तुम्ही मुलीला प्रश्न विचारू शकता. नाही नाही आम्हाला काहीच प्रश्न विचारायचे नाहीत. अहो आम्हाला पसंत आहे तुमची रिया. चला आपण पुढची बोलणी करूया का लगेच? नाही म्हणजे बोलणी करूया आपण. हा. पण मला काही विचारायचं होतं समीरला. समीरराव, सध्याचं तुमचं वर्क प्रोफाईल काय आहे? मी एका हॉटेलमध्ये काम करतो, विराज ग्रुप ऑफ हॉटेल्स मध्ये. हो. काय काम करता तिथे? मी मॅनेजर. माझा समीर मॅनेजर आहे. ह्याच्या साहेबाचं ना पान सुद्धा हलत नाही हो याच्याशिवाय. नाही म्हणजे अगदीच. बघितलं असा आहे हा. जरा कौतुक नको असतं. काय रे समीर? हे बघा माझा पगार फार नाहीये, म्हणजे जो आहे त्याच्यामध्ये घरचं भागतं. शिवाय मी एका जिम मध्ये पण घ्या ना तुम्ही. अहो तुम्ही काही घेतलंच नाही. घ्या ना. अहो ताई असं काय करतं? समोसा तरी घ्या. घेतो घ्या. घेतो अहो खूप फेमस आहे, चांगला इकडचा आहे. घ्या घ्या घ्या. घेतो. समीरराव, तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? नाही म्हणजे आता तुमचं लग्न होणार आहे तर जबाबदारी वाढणार आहे तुमची. फ्युचर प्लॅन्स असे काही नाही आहेत. माझ्या फॅमिलीच्या जबाबदाऱ्या आहेत माझ्यावर, त्या पूर्ण करायच्या आहेत मला. सलीलचं शिक्षण आहे, वडिलांचं थोडं. वेगळा राहणार नाही माझा समीर. नाही म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. पण समजा उद्या तुम्हाला वेगळं राहावं लागलंच तर? हे बघा, माझ्या फॅमिलीला सोडून मी वेगळं नाही राहू शकत आणि कधी राहणारही नाही, काही झालं तरी. आय एम सॉरी. हो तुम्ही बसा ना, प्लीज बसा. अहो बसा ना. अहो मी तुमची परीक्षा घेत होतो, ते काय म्हणतात ना, हा वर परीक्षा. अगं बाई. बरं परीक्षा. बस बस समीर. अरे बरं परीक्षा घेत आहे तुझी. असा आहे माझा समीर, अगदी गुणाचा. जी माझ्या समीरची बायको होईल ना ती अक्षरशः लकी असणार आहे. लकी. आणि ती मुलगी म्हणजे तुमची ही रिया. काय ग बाई लाजली. आणि माझं म्हणाल ना तर मला तर तुमची मुलगी पसंत आहे. हो माझं काम ना असं झट की पट असतं. रेंगाट ठेवायला आवडतच नाहीत मला गोष्टी. एक गाव दोन तुकडे. निलांबरी आहे मी, निलांबर. बरी तर बरी, नाहीतर नाहीतर धारेची वेळी. धारेची वेळी ते दुसऱ्यांसाठी, तुमच्यासाठी नाही हो. जे माझ्या वाकड्यात जातात ना त्यांच्यासाठी. जोक केला मी. पण असंच पाहिजे. नाही म्हणजे आवडलं मला. एक घाव दोन तुकडे. घ्या. जमलं की सासू सुनेचं. तुम्हाला खरं सांगू का, मुलापेक्षा सासू सुनेचं जमणं जास्त महत्वाचं. काय? हो ना, अगदी बरोबर. आम्हाला मुलगा पसंत आहे. पाहिलं, म्हणता म्हणता जमलं सुद्धा. अरे वा वा वा. अहो तोंड गोड करा. घ्या ताई, तोंड गोड करा. घ्या घ्या घ्या.
घ्या हो. ए घे ग. अगं बाबांना भरो. वा वा उत्तम झालं. हजार वेळा सांगितलं हिचा वाढदिवस वगैरे साजरा करू नका. हिच्या बाबतीत काही चांगलं झालं ना की या घरावर संक्रांती येते. पण माझं कोणी ऐकेल तर शपथ. कविता, स्वतःच्या पोटच्या पोरीशी कसं वागायचं याचं भान तरी आहे का तुला? अर्पिता आपलं सगळं घर चालवते, तिच्यामुळे आपण सुखाचे 4 घास खातोय. निदान ह्याची तरी जाणीव ठेव ग. उपकार नाही केलेत तिने. तिच्यामुळे जे विस्कटले ना ते निस्तरते ती. तुम्ही पण होतात ना चांगलं कमवत. कोणामुळे गेली नोकरी? तिथे ती आश्लेषा नक्षत्रावर जन्माला आली आणि जगात येता क्षणी तुमची नोकरी गेली. कसे टाचा झिजवत दिवस काढलेत आपण. आठवते ना? कविता, किती वेळा तुला सांगितलं, हा फक्त योगायोग होता. किती वर्ष त्याचा भाव करणार आहेस तू? योगायोग नाहीये हा, तिचाच पायगुण आहे. एकदा नाही, दोनदा नाही, पुन्हा पुन्हा हेच सिद्ध झालं. काही कारण नसताना तुमची नोकरी गेली. रिकामे बसून आहात कित्येक वर्ष. ती जन्माला आल्यापासून या घराला जी उतरती कळा लागली ती लागलीच. तिच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी नचिकेतचा अपघात झाला होता. आठवते ना? 8 टाके पडले होते पोराला. अगदी 6 वर्षाचं होतं आपलं पोट. कविता, का सगळं माहितीये मला, पण ते निमित्त पुढं करून तू अर्पिताचा वाढदिवस साजरा करण्याचं बंद केलंस ना? बरोबरच केलं मी. काय बरोबर केलं? आठवते ना? तिच्या 10वीच्या सत्कार समारंभाला माझे आई वडील गेले. डेंग्यू झाला होता म्हणून ऍडमिट केलं होतं. दर वेळेला हेच होत. आजही हेच झाले. तुम्ही तिचा वाढदिवस साजरा केला आणि आज नचिकेतचा रिझल्ट लागला. नापास झाला माझा पोर. ती या घरात आहे त्यामुळे आपल्या आयुष्यात काही चांगलं घडूच शकत नाही. नाहीतर बघा ना, इतक्या वर्षात तुम्हाला साधी एक नोकरी लागू शकली नाही ना लागली. आणि ज्याला नोकरी मिळते तो नचिकेत नोकरी करायला तयारच नाही. ते हिच्याचमुळे. हिचाच पायगुण. आणि ती कमवते याचं कौतुक नका सांगू मला. तिने आणखीन कमवायला पाहिजे. जी कुऱ्हाड मारून ठेवली आहे ना त्याची भरपाई तिनेच केली पाहिजे. ती दिसली ना तिडीक जाते माझ्या डोक्यात. कविता, अगं केवढा राग मनात साठवून ठेवलायस ग तू. अगं अर्पिता आपल्या पोटची पोर आहे. तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का ग?